कोणत्याही विवाहित स्त्रीने अशी घोडचूक कधीच करू नये. मॅडम, त्याने 4 वर्षात माझ्या अंगाची चाळण केली. कसल्या कसल्या गोळ्या खायला घालून तो माझ्याशी संबंध ठेवत असे. मी प्रेमापोटी सगळं काही मान्य केलं. स्वतःच्या भावभावनांचा विचार न करता त्याला स्वाधीन झाले. पण आता तो असं कसं वागू शकतो? ही चूक मला त्यावेळी का समजली नाही? शुभमने माझ्याशी लग्न करायला हवे. निशा पोलीस स्टेशनमध्ये किंचाळत होती, रडत होती. प्रचंड राग, विश्वासघात आणि पश्चाताप होता. निशा आईवडिलांच्या लाडात वाढलेली व स्वतंत्र विचारांची. निशाचे 4 वर्षापूर्वी सागरशी लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होते. परंतु मित्रांनो, आयुष्य कुठे कशी कलाटणी घेईल आणि कोणाचा कसा पाय घसरेल याची कोणालाच कल्पना नसते. नोकरदार निशाला 50-60 हजार प्रति महिना पगार होता. निशा नोकरीनिमित्त बाहेर असणे साहजिकच होते. लग्नाच्या वर्षभरानंतर निशा शुभम नावाच्या एका मुलाच्या संपर्कात आली. शुभम आणि निशा मूळचे एका तालुक्याचे होते. शुभम दिसायला एकदम देखणा आणि तिच्यापेक्षा 4 वर्षाने लहान होता. निशाला तो खूप आवडायचा. दोघांमध्ये एकमेकात असलेले सुप्त आकर्षण प्रेमात कधी बदलले कळलेच नाही. आणि काही दिवसातच निशा आणि सागरच्या संसारात मिठाचा खडा पडला. दरम्यान यांच्याविषयी सागरला शंका येऊ लागली. निशाने बाहेर संबंध असल्याची कबुली दिली. दोघांनीही घटस्फोटासाठी कायद्याने अर्ज केला. एव्हाना निशाने घर सोडले होते. शुभम आणि निशाने लिव्हिंगमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थातच दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. निशाला शुभमने लग्न करण्याचे वचन दिले होते. निशा देखील कधी मुक्तपणे तर कधी जबरदस्तीने त्याच्या स्वाधीन व्हायची, कारण तिला शुभमला खुश ठेवायचे होते. स्त्रियांना प्रेमळ साथीची आणि मधुर भविष्यांची स्वप्ने मुरळ पडतात. निशाही बिनशर्त शरण गेली होती. बघता बघता 4 वर्षे निघून गेली. शुभमला देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मधूनमधून निशा त्याला लग्नावरून टोकायची. तो म्हणायचा, घरी सांगितले की पाहू, असे म्हणून वेळ मारून न्यायचा. निशा मात्र नोकरी आणि शुभमसोबत लग्नाची गोड स्वप्ने रंगवत होती. भावी पतीच्या हर तऱ्हेच्या समाधानासाठी ती झडतच होती. शुभम कसल्या तर गोळ्या खाऊन संबंध ठेवत असल्याकडे तिने प्रेमापोटी कानाडोळा केला. शुक्रवारचा दिवस, सायंकाळची वेळ, सूर्य खाली उतरत होता. शुभम लवकर घरी आला होता. निशा थोडी उशिरा घरी आली. ती थेट बेडवर शुभमच्या मिठीत पडली. नेहमीप्रमाणे काल रात्री शुभमने केलेली आगळीक आणि दिवसभर केलेल्या प्रवासाने निशा कंटाळून जात होती. निशाचे डोके शुभमच्या छातीवर होते. निशाच्या केसांमध्ये हात फिरवत शुभम म्हणाला, निशा, चल आपण सोबत गावी जाऊ. निशा म्हणाली, का रे अचानक? घरी लग्नाचा काही विषय वगैरे? शुभम म्हणाला, होय, तसं समज. उद्या सकाळी निघू आपण. हे शब्द ऐकून मुक्त झालेल्या निशाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. तिच्या अश्रुधारा शुभमच्या छातीवर ओघळत होत्या. आनंदित झालेली निशा स्वयंखुशीने शुभमच्या स्वाधीन झाली. शनिवारची पहाट. खुशीत असलेल्या निशाने सकाळी लवकर उठून घर आवरले, बॅग भरली. शुभमही तयार झाला. शुभमचा चेहरा तणावपूर्ण भासत होता. निशाने विचारल्यावर शुभम म्हणाला, काही नाही, चल, असे तुटक उत्तर दिले. नॉर्मल गोष्टी बोलत 3 तासाचा प्रवास करत दोघेही निशाच्या गावी पोचले. निशाने गाडीतून उतरण्यापूर्वी शुभमला मिठी मारली. शुभमने देखील तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटले व तिला मिठीतून निलप्त केले. निशा डिक्कीतली बॅग घेऊन घरच्या दिशेने चालू लागली. निशाने 20 पावलांवरून घराच्या गेटमध्ये प्रवेश केला आणि मागे वळून पाहिले तर शुभमची कार जाताना दिसली. आज खरंच निशा खुश होती. सागरसोबतची घटस्फोटाची अंतिम सुनावणी 8 दिवसांवर आलेली होती. शुभमच्या घरचा होकार समजला की निशाही त्याबद्दल घरी कळवणार होती. रविवारी निशा दिवसभर शुभमला कॉल करत होती. शुभमचा फोन ऑफ लागत होता. शुभम काहीतरी कामात असेल असे स्वतःला समजावत निशा कसाबसा दिवस ढकलला. निशा कौलारू घराच्या एका खोलीत बसली होती. रानामाळ्यातील माणसं गुरंढोरं हाकलत घराकडे परत चालली होती. ही सायंकाळची उदासवाणी वेळ मात्र निशाचे मन कुडतडत होती. तेवढ्यात तिला एक फोन आला. शुभम आणि तिचा कॉमन फ्रेंड असलेल्या महेशचा फोन आला. महेशने निशाला शुभमच्या व्हॉट्सअपला स्टेटस पाहायला सांगितले.
निशाने फोन कट करून पटकन शुभमचे स्टेटस पाहिले. तर एक नवविवाहित जोडपे होते. वराच्या वेशात शुभम होता. निशाच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तिला आपण फसलो आहोत याची जाणीव झाली. ज्याच्यासाठी तिने स्वतःचा संसार मोडला, नवरा सोडला, तो मात्र आता स्वतःच्या संसारासाठी हिला सोडून निघून गेला.